थोडा वेळ वाट पाहूया ना. राधिका येतच असेल. आलीच बघ. बाबा तुम्ही सगळेजण इथे कसे काय? अगं आम्ही सगळे टेन्शन मध्ये आहोत. का काय झालं? सरिता न सांगता कुठे गेली माहिती नाही. मोबाईल पण घरातच आहे. मला म्हटली नानीकडे जाते. आणि आल्याच नाही का आमच्याकडे? पण असं कसं? मग कुठे गेले आई? बाबा तुमचं काही भांडण वगैरे झालंय का आईची? नाही नाही, अगदी नॉर्मल बोललो आम्ही आज. पण आता यांना शोधायचं कुठे? मी सोसायटीत खाली बघतो, तिथे नसलं तर मग देवळात जाऊन येतो. चला मी पण येतो. या बघा आल्या बहिणी. अहो कुठे गेला होतात? अगो बाई, प्रसाद म्हणजे तुम्ही गुरुनाथकडे गेला होतात की काय पूजेला? सरिता कुठे गेली होतीस? मी अहो पुन्हा तुम्ही गुरुच्या बोलण्यात येऊन त्याचा विचार करायला लागलात. नाही तसं नाही आहो. मग कसं आहे? काय विचार करून तू तिथे गेलीस? बरं गेली तर गेली, माझ्याशी खोटं बोलून. बाबा बाबा तुम्ही शांत व्हा. आई, तुम्ही काहून गेलात त्यांच्याकडे? आपलं एकदा ठरलंय ना, त्यांच्याशी आपल्याला संबंध ठेवायचे नाहीये. मग का गेलात? नमस्कार करायला गेले. दास, पुढे एक शब्द बोलू नकोस. स्वतःच्या वाईट वागण्याचं स्पष्टीकरण देऊ नकोस. गुरु दिसला की तुझं मन पाघळायला सुरुवात होते. दुसरं तिसरं तुला काही दिसतच नाही. पोरांना किती लाथा मारल्या, किती अपमान केला, तर हिच्या मायेचा पूर काही कमी होत नाही. त्या पोरानं साऱ्या जगात आपली बदनामी केली, तरी तुला काही वाटत नाही? शंतराव जरा शांत व्हा. काय शांत व्हा महाजनी. हिला किती समजावायचं, पण हिच्या डोक्यात काय प्रकाश पडत नाही. अहो मी मुद्दाम नाही नाव गेले, तुम्ही ऐकून तर घ्या ना. ते दोघं का नाही इथे नमस्कार करायला आले होते. पण ऍटलीस्ट प्रसादाला तरी येऊन जा ना आंटी. आणि हा सत्यनारायणाच्या प्रसादाला नाही म्हणायचं नसतं, हो की नाही? मी वाट बघते. म्हणून मग मी तिथे गेले. आपल्याकडे तर प्रथा आहे ना, सत्यनारायणाच्या पूजेला कोणी बोलवल्यानंतर आपण पाठ नाही दाखवत ना. आपली श्रद्धा आहे म्हणून नमस्कार करायला मी तिथे गेले. आणि तिथेही गुरुबद्दल काही मागितलं नाही बरं, कोणाबद्दल नाही, फक्त राधिकाबद्दलच मागितलं. म्हटलं ती सगळं चांगलं होऊ दे. आई अहो त्यांनी तुम्हाला फसवलंय. तुम्ही सत्यनारायणाच्या पूजेला नाही म्हणणार नाही, प्रसादाला नाही म्हणणार नाही, हे बरोबर ओळखलं त्यांनी. आणि तिथेच फसला. हो ना, ही शनयानं मुद्दाम असल्या काहीतरी कुरापती काढत असते. मुद्दाम नाही करत आहे अहो मी, तुम्ही समजून तर घ्या ना. मला समजवायची गरज तुला आहे, मला नाही. कळलं ना? नको जाऊस म्हटलं ना मी तुला. मग का गेलीस? इतक्या वेळा त्या पोरानं आपल्याला धोका दिला तरी त्या मुलामध्ये तुझं मन अडकलंय. नाही ना हो, तसं काही नाही ना हो. तुम्ही काहून नाही समजत आहात? सत्यनारायणाच्या पूजेला नमस्कार करायला गेले होते. राधिकाचं सगळं चांगलं व्हावं, तिला तिची हरवलेली फाईल मिळावी म्हणून बस, यापुढे एक शब्द बोलायचा नाही. चल निघ इथून, निघ घरातून, निघ तू. अरे भाऊजी, भाऊजी काय करताय? आता एक काम कर ना, तुझी बॅग भर, मी तुला गुरुकडे सोडून देतो. त्याच्याकडेच राहा, त्याच्या सोबत. त्याला माया कर, त्याला गोड खाऊ घाल, गोंजार त्याला. पण एक ध्यानात ठेव, पुन्हा इथं पाय ठेवण्याचा प्रयत्न करू नको. बाबा हे काय बोलून राहिला तुम्ही? अजून विश्वास नाही त्यावर. अरे अजिबात तुझ्यावर विश्वास नाही, काळी मात्र देखील विश्वास नाही. बिलकुल भरोसा नाही राहिला. सरिता, या घरावरती काही संकट आली ना, तुझ्यामुळे. राधिकाचा नुकसान झाला ना, ते तुझ्यामुळे. पण ध्यानात ठेव, यानंतर राधिकाच्या केसाला जरी धक्का लागला ना, तुझ्या मुलाला तर काय, तुलाही सोडणार नाही. तुला चांगलं ठाऊक आहे, एकदा माझी टिकली सरकली ना, तर मी बेकार माणूस आहे. आई शनाया तू शनाया थांब ना. अरे काय यार, तू पाहिलंस ना कसं भांडण लागलं त्यांच्यामध्ये. बरं आहे ना, हेच पाहिजे होतं. तर काय पाहिजे होतं? सगळे कसे आईलाच बोलत होते, बघितलंस ना.
बेस्ट आहे ना, असंच पाहिजे. अगं काय बेस्ट आहे हे, कशाला करतेस तू? एक मिनिट मला सांग, तुझा सगळा राग राधिकावर आहे ना? कोणी सांगितलं तुला? माझा राग सगळ्यांवर आहे. इनफॅक्ट माझा राग तर ऑरेंज आंटीवर पण आहे. हो, ते तर दिसत होतच ना, कसं ताटकळ ठेवलं होतंस आईला. आत्ता प्रसाद देते, मग प्रसाद देते, मग थांबा पाया पडते. असं वागणं बरोबर वाटतं का? नाही पाहिलं ना सगळे कसे तिला बोलत होते आईला. किती वेळा सांगू यार गॅरी तुला, ह्याला रिव्हेंज म्हणतात. हा माझा रिव्हेंज आहे. ओके अगं हा कसला रिव्हेंज नाही? दुसऱ्याच्या घरात भांडणं लावायचं म्हणजे काय रिव्हेंज असतो का? गॅरी यार, तू कसला फूस झालायस. तुझ्याकडे ना काही स्ट्रेंथच नाही उरली आहे फाईट करण्यासाठी. ते काय नाही, मी मला हे असं फूस लाईफ नाही जगायचंय. मी करते ते परफेक्ट आहे, करेक्ट आहे. आणि आता होऊ देत रोज रोज भांडणं. रोज रोज माझा इन्सल्ट करायचं ना, मग हाच माझा रिव्हेंज आहे. कसं नाही, कसला डोमलाचा रिव्हेंज? हे असं दुसऱ्याच्या घरात काहीतरी फूस लावून अशी बारीक सारीक भांडणं लावायची, याला काही रिव्हेंज म्हणतात का? याने काय साध्य होणार आहे? काय मिळणार आहे तुला? सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे मला. अगं कसलं सॅटिस्फॅक्शन छान आहे? याला काय सॅटिस्फॅक्शन म्हणतात? या असल्या चिल्लर गोष्टींमधून एक वेळ असं झालं असतं ना की तू बाबा राधिका मसाले टेक ओव्हर करून त्याला स्वतःचं नाव दिलं असतं तर गोष्ट वेगळी होती. लोक ऍटलीस्ट म्हणाले तरी असते की बघा हिने बदला घेतला त्यांच्या नाकावर टिचून. पण नाही, तुला ते करण्यात इंटरेस्टच नाही. तू असली ही छोटी मोठी भांडणच लाव. नाही, तुझ्याच्यानं ते काही होणार नाही. व्हॉट डू यू मीन बाय होणार नाही? तू काय मला चॅलेंज करतोय? नाही ठीक आहे. इनफॅक्ट मला तू खूप चांगली आयडिया पण दिली. अरे यार, 300 करोडची कंपनी कोणाला नकोय? मला चालेल 300 करोडची कंपनी. तू आता त्यातलं मसाले तसंच राहील, बट राधिका विल बी आउट अँड शनाया विल बी इन. सुबव्या 300 करोडची फॅक्टरी. शनाया, अगं तू ऐक ना, मला तसं नव्हतं म्हणायचं. तू बरोबर करतेस विचार. बाकी कोणाचं माहिती नाही, सत्यनारायण मला मात्र नक्की पावलाय. आता तू सुरू हो शनाया, तुला कोणी नाही थांबवू शकणार. आई, खाऊन रडताय तुम्ही? राधिका, तुला वाटतं का ग मी गुरुसाठी तिथे गेले होते? तुलाही वाटतं असं? आई, बाबा तुमच्यावरती चिडले कारण तुम्ही खोटं बोलून गेलात म्हणून, बाकी काही नाही. अगं, पण मी मुद्दाम नाही ग गेले. खरंच सांगत आहे, तुझी शपथ, मी तुझ्यासाठी गेले होते. हो ना ग बरं, असं म्हणतात का नाही, कोणी जर सत्यनारायणाच्या पूजेला बोलावलं का नाही की आपण नाही म्हणू नये. मी पाहिलं तुला किती टेन्शन आहे, तुला ऑफिसचे किती व्याप आहेत, ती फाईलही हरवली. म्हटलं बा सत्यनारायणाच्या पूजेला जाऊया, त्याला साकडं घालूया, मनोमन प्रार्थना करूया. बापा देवा, राधिकाची फाईल सापडू दे. त्या डोक्यामध्ये जे काही टेन्शन्स असतील ते सगळे दूर होऊ दे बाप्पा. मी तुझ्या पाया पडते. म्हणून मी गेले होते तिथे, पण यायचा विश्वासच बसणार नाही मायावरती. मी का गुरुसाठी गेले नव्हते. आईनं कोण सांगणार? ते म्हणतात ना, एकदा का एखाद्याचं नाव कानफाट्या पडलं की मग का झालं, आयुष्यभर तेच राहते. गुरु इथं असताना मी जशी वागले का नाही, त्यामुळे त्याचा माझ्यावरचा विश्वासच उडालेला आहे. तसं नाहीये, तुम्ही शांत व्हा बरं, रडू नका तुम्ही. कसं शांत राहू बरं? हे नको नको ती काही बाई मला बोलत असते, तू ते ऐकतात का नाही? पण त्यांना जरा समजावून सांग, मी गुरुसाठी गेले नव्हते. गुरुला मी माझ्या आयुष्यातून काढून टाकलेला आहे, माझ्या मनातून काढून टाकलेला आहे. मी फक्त तुझ्यासाठी गेले ग. आई, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी समजवते बाबांना. मला खूप टेन्शन येत आहे बा. सांग बरं राधिका, आता ही पोट्टी तर आलेली आहे आपल्या सोसायटीमध्ये. येता जाताना दिवसभर 17 वेळा ती आपल्या सामने येणार. मग माझ्यासोबत ती काही बाई बोलणार, मला काही अशा अटी घालेल. मग मी का करू? मला कळत नाही मी का करू. मी घाबरायला. तुम्ही नका ना टेन्शन घेऊ.
राधिका मी खरंच त्यासाठी गेले नव्हते. तुला समजते ना, मग तू मला लाज वाटते बाई तुझ्याकडे सारखी सारखी माफी मागायला. पण आई आई तुम्ही शांत व्हा बरं. हे बाप, हे सगळं शर्या का करते मला कळतंय. तुम्ही नका टेन्शन घेऊ, माझा विश्वास आहे तुमच्यावर. शांत व्हा तुम्ही. बाबा चहा घ्या. बस ग जरा. बाबा बस बस बस. हे कुठे आहे? आहेत देवाचं म्हणतायत. देवाचं म्हणताय. राधिका, मनात एक ओठावर एक असं ठेवून देव पावत नाही, सांग तिला. बाबा असं काऊन बोलताय तुम्ही आईंना? मग काय करू? काऊन रागवताय? राधिका, तुला खरंच वाटतं ही गुरुकडे मुद्दाम गेली नव्हती म्हणून? नाही बाबा. मला नाही पटत आहे. का नाही पटत आहे? कारण आजवर ही जी वागली आहे ना, त्यावरून मी सांगतो ही गुरुलाच भेटायला गेली असणार. हे पा बाबा, तुम्हीच म्हणता ना, प्रत्येकाची वागण्याची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तसंच आईंचं आहे. हे बाप, आई साध्या आहेत, सरळ मनाच्या आहेत, भोळ्या आहेत. यांनी आणि शन्यानी काय सांगितलं की पूजेला पाठ दाखवू नये, सत्यनारायणाची पूजा आहे, प्रसाद नाकारू नये. त्यांना बरोबर माहिती आहे आई हे सगळं मानतात. म्हणूनच बोलले ना, आईंच्या स्वभावाचा फायदा घेतलाय यांनी. खूप दुखावल्या गेल्यात बाबा. आणि आजवर आपण दुखावल्या गेलो, त्याचं काय? याचा काही विचार केला तिनं? तिच्या मनाला वाटलं तसं वागत गेली. सांग ना, हे असं चालतं का? नाही बाबा, पण हे बघ, मी समजावते त्यांना. पण तुम्ही त्यांना काही बोलू नका. ठीक आहे, आता तू म्हणतेस ना राधिका, तर मी विश्वास ठेवतो. पण मला एक सांग, हे परत घडणार नाही याची खात्री तू देऊ शकतेस का? नाही घडणार असं मी खात्री देत आहे. मी पुन्हा पुन्हा त्या चुका नाही न करणार ज्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांना मानाखाली घालायला लागत आहे. गुरुमुळे अनेकदा मी वाईट ठरली आहे. त्या चुकांमुळे पुन्हा असं नाही करणार. मी त्याच्या वाटेलाच जाणार नाही. त्या शन्याकडे, त्या गुरुकडे मी पाहणार सुद्धा नाही. मी खरंच सांगते, मी शब्द देते तुम्हाला. राधिका, अगं किती वाजले? अगं सरिता, चहा मांड बसा. चहा कसला म्हणताय? चल, मी तुला बोलवायला आलोय. मला ऑफिसला जायचंय. अगं अर्धा तास उशिरा गेलं तर नाही का चालणार? नाही काका, खूप महत्वाची कामं आहेत. तू विसरलीस का? सोसायटीची आज मीटिंग नाही का गणेशोत्सवासाठी? बाप्पा, आज आहे का ती मीटिंग? सॉरी काका, तुम्ही मॅनेज कराल का? मला नाही जमणार. हैरत वसंतराव, माणसं मोठी झाली ना की असं विसरायला लागतात. मोठी व्हायला लागली. काका असं काही नाहीये, मला खरंच आज जमणार नाही. राधिका, अगं फक्त अर्धा तासासाठी चल, पटकन जाऊया, मीटिंग आवरूया आपण. मग तू परस्पर ऑफिसला जा. राधिका, अगं तू सोसायटीचे अध्यक्ष आहेत, तुला अर्धा तास तरी यायला लागेल. आणि तसंही आपण ना जी वर्गणी आहे ना ती सगळी पूरग्रस्त निधीला देणार आहोत. बरं ठीक आहे, तुम्ही ऐकणार नाही. हो. आई बाबा, तुम्ही पुढे जा मीटिंगला, मी येतेच. चहा ते घेऊ द्या मला. बसा तोवर. कनाया, ओ सामंत आंटी, कम. कशी आहेस? छान आहे. तुम्ही काय म्हणताय? मी मस्त आहे. अगं खालती गणपतीची मीटिंग आहे सोसायटी मधली, म्हणून मी तुम्हाला बोलवायला आली आहे. ओ ओके. आम्हाला पण कोणीच नाही सांगितलं. आणि मला हे माहिती होतं तुम्हाला कोणी सांगणार नाही म्हणून. आणि तुम्ही आता ह्या सोसायटीचे मेंबर आहात ना, मग तुम्ही आलं पाहिजे मीटिंगला, म्हणूनच बोलवायला आले मी. नाही म्हणजे तेवढंच सांगायचं होतं की अजून काही होतं? हे मात्र बरोबर ओळखलंस ना गुरु. अरे मीटिंग मध्ये काही बोलणं झालं नसतं ना जास्ती, म्हणून मी इथे आत्ता भेटायला आली आहे तुम्हाला. दॅट इज सो स्वीट ऑफ यू. काय झालं सांगा मला, बोला. आता खाली गणपतीची मीटिंग आहे हां. आणि
तिथे असं ठरतं की मागच्या 2 वर्षापासून तर असं ठरलं होतं की जे गणपतीचे पैसे जमा होतात ते सगळे सांस्कृतिक मंडळाच्या तर्फे जे जमा होतात ते कुठल्या तरी अनाथ आश्रमाला किंवा असे कुठेतरी दान करायचे आणि त्यामुळे यंग लोकांचा हिरमोड होतो. सॅड. आणि या वर्षी काय तसं झालेलं आहे, राधिका आणि महाजनी जे ठरवतात तेच होतं अगदी. का गुड फॉर नथिंग का ठरवते सगळं? म्हणजे कोण? मी आणि राधिका का ठरवते हे सगळं? अगं ती सांस्कृतिक मंडळाची अध्यक्ष आहे ना, त्यामुळे तिलाच ते अधिकार आहेत सगळे. आणि राधिकाच्या अगेन्स्ट कोण जाणार सांगा बरं? जाऊ दे, जे व्हायचं ते होईल. पण या वर्षी अगदी तरुण मुलांचा उत्साह अगदी काही पाण्यानं आणि काही त्यांना करताच येणार नाही अगदी. हे बघ नाही, मला आता मीटिंगला जायला हवं, पण तुम्ही मात्र नक्की या बरं का, विसरू नकोस. ओके हो, बाय. येतो. बाय. बाय. या मूर्ख बाई काही बोलते. राधिकाला अपोज कोण करणार आहे राधिकाला अपोज? सगळे तिचीच माणसं आहेत ना. तो महाजनी सेक्रेटरी आहे, तो गुप्ते खजिनदार आहे आणि बाकीचे पण सगळे ते म्हणतात तसं त्यांच्या मागे मागे आपल्या हला ह करतात. आणि अपोज करा राधिकाला, कोण करणार आहे? कॅरी, काय झालं? मला एक आयडिया सुचली. हे बाई काय आता? मी जाऊन गुड फॉर नथिंगला अपोज करणार. कशाला याच्यामध्ये तू पडतेस गप्प तू? बस, मी आले जाऊन. ओके आले अगं आले. नको, उगीच काही गरज नाहीये ना. वा शनाया वा. मी एखाद्या गोष्टीला विरोध केला की तू ती करणारच. आता असंच व्हायला लागलंय. कर राधिकाला चांगलाच अपोज कर, माझ्यासाठी बरंच. चला मीटिंगला सुरुवात करूया. नमस्कार. गुलमोहर सोसायटीच्या सांस्कृतिक विभागात ह्या वर्षी राधिका सुभेदार अध्यक्षा झालेल्या आहेत. सोसायटीच्या गणेशोत्सवाचं या वर्षीचं नियोजन कसं असावं याविषयी त्यांनी काही निर्णय घेतलेले आहेत. हे निर्णय आपल्यासमोर मांडण्याची मी त्यांना विनंती करतो. अहो काका, आम्हाला फक्त इतकंच सांगा की या वर्षी तरी गणेशोत्सव होणार आहे का नाही? हो, बाकी आम्हाला काही ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये. त्याच विषयावर आपण इथे मीटिंग बोलावलेली आहे ना, त्यामुळे राधिका अध्यक्ष आहे तर तिचे विचार सुद्धा आधी ऐकून घेऊया आपण. अरे किती बोर आहे. गणपती जवळ आलेले आहेत, मलाही गावाला सामान पाठवायचंय. प्लीज जरा लवकर आटपा मीटिंग. पण ओ आधी मला बोलायला सुरुवात तर करू द्या. राधिके, तुझे मुद्दे मांडण्यास सुरुवात कर. ठीक आहे. सगळ्यात आधी गुलमोहर सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा केल्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांची आभारी आहे. यावर्षी गणेशोत्सव कसा साजरा करायचा याबाबत माझ्या मनामध्ये काही कल्पना आहेत. त्याआधी मी तुमच्या समोर मांडते. आता सध्या आपल्या अवतीभोवती पूर परिस्थिती आहे, दुष्काळाचीही परिस्थिती आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती यावर्षी आपण गणेशोत्सव साजरा करू नये असं मला वाटतं. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या बेसिक गरजाही लोक पूर्ण करू शकत नाहीये. म्हणूनच गणेशोत्सवासाठी जमा केलेली रक्कम आपण पूरग्रस्तांना किंवा एखाद्या संस्थेला मदत म्हणून द्यावी असं मला वाटतं. या रकमेचा तिथल्या लोकांना निश्चित फायदा होऊ शकेल. आता मदत नेमकी कुठल्या स्वरूपात, काय पद्धतीने करायची यावरती आपण चर्चा करूया. कल्पना उत्तम आहे. अजिबात नाही. हा एकमार्गी विचार आम्हाला पटलेला नाहीये. एकमार्गी म्हणजे? अहो, मागच्या वर्षी गणेशोत्सव झाला नाही आणि या वर्षी सुद्धा होणार नाही. याला काय अर्थ आहे? नाही तर काय, मदत करायची असेल तर पर्सनल लेवल करा ना, मंडळातून कशाला? मला जराही काही वाटत नाही का हो? आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो की नाही? इथे लोकांच्या घरामध्ये अन्न शिजत नाहीये, त्याच वेळेला आपण इथे धांगडधिंगा करणं, लाऊडस्पीकर लावणं, नाच करणं हे मला तरी पटत नाहीये. त्यावरती खर्च करणं मला अजिबात आवडणार नाही. आम्हालाही पटत नाही आहे, पण तरुण मुलांचा काही उत्साह आहे की नाही? मान्य आहे, पण मग त्यांना समजावायला हवं की नाही? दान करण्याचं महत्व सांगायला पाहिजे, त्यांनी पुण्य मिळतं हेही समजावायला पाहिजे, हो की नाही? अहो सावंत, तुम्ही तर गावी जाणार आहात, मग तुम्ही का बोलताय? आणि तसंही सोसायटीच्या कुठच्याही कार्यक्रमात तुम्ही सहभागी होत नाही, घर बंद करून बसलेले असतात. हा, पण मंडळात मात्र अगदी उत्साहाने येतात बोलायला. उगाच माझ्यावर शेकू नका महाजनी काकू. महाजनी आणि नानी राधिकाच ऐकतात, हे बरोबर नाही. हा, अगदी बरोबर आहे.
नाही नाही नाही, असं अजिबात नाही. मी माझे निर्णय कोणावरती लादत नाही. नेहमी सगळ्यांना विचारूनच निर्णय घेते. पण या वेळेला मात्र माझा आग्रह आहे की आपण गरजू लोकांना मदत केली पाहिजे. अगदी बरोबर आहे. राधिका म्हणते तसंच होईल. माझंही अनुमोदन आहे याला. बरोबर आहे राधिका. ए उगाच वाद नको. मुद्द्याचं काय ते बोला. थांबा.